हाय हॅलो नमस्कार, मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला तर मग चिकन सुका रेसिपी बघूया। रेसिपी बघून तुम्हाला पहिल्यांदा फोटो बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर नीलम थोरात या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर ह्यामध्ये 2 ते 3 कांदे मी घेतलेले आहे, लसूण चॉप केलेला आहे, अजून खोबरं हे भाजून कापून घेतलेले आहे। 1 टमाटर मोठ्या साईजचा घेतलेला आहे, त्यामध्ये खडे मसाले घालून कोथिंबीर घालून आपण खडे मसाले जर चिकन सुक्कामध्ये घातले तर म्हणजे दाताखाली आल्यानंतर चांगले नाही लागत, म्हणून आपण ह्याला बारीक करून घेऊया। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। अजून आपण त्यामध्ये आता बारीक केलेला मसाला जो मी सांगितलेला तो सगळा मसाला आपण कढईमध्ये घालून घ्यायचा आहे। सर्व मसाला घालून घेऊ व मीठ घालून घेऊ। आपण ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल ह्याच मसाल्यातून बनणारी ही रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती रेसिपी। आपण हे ना 2 ते 3 मिनिटं आपण असंच हलवून घेऊया। आता तेल सुटत आले आहे, आपण 3 ते 4 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे। आपण आता 1-2 मिनिटं त्याला हलवून घेऊया। आपण आता त्यामध्ये मसाले काही ॲड करूया। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया, तुम्हाला किती प्रमाणात तिखट पाहिजे ते तिखट घालून घेऊया। हा माझा घरगुती मसाला आहे, त्यामध्ये मला गरम मसाला कोणत्याच प्रकारचा कुठलाही मसाला टाकायची गरज नाहीये। घरगुती मसाला टाकून घेऊया। आणि त्यामध्ये मी चिकन मसाला ॲड केलेला आहे। हे पूर्ण आता आपण एकजीव करून घेऊ। चिकन सुक्याला किती मस्त असा कलर आलेला आहे तिखटचा, आणि त्याला थोडं थोडं तेल सुटत जाईल बघा। आता बघू शकता कशा प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे। ह्यामध्ये आपण आता चिकन ॲड करूया। हे चिकन मी हळद आणि मीठ टाकून असं शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही न शिजवून घेताही असं टाकलं तरीही चालेल। हे अर्धा किलोला जरा कमी चिकन आहे, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये मसालाही वाढवू शकता।
गरम पाणी टाकून घेऊया, कारण गरम पाणी टाकल्याने पटकन अशी तर्री येते व चव ही तशीच राहते. कशी टेमटेम दिसते ना चिकन सुका रेसिपी. आता 2-3 मिनिटं असंच आपण ह्याला शिजवून घेऊया. आणखी ना सर्व करूया. वरण असं मस्तपैकी गार्निशिंग करून घेऊया कोथिंबीरचं आणि सर्व करूया. कशी दिसते मग टेमटेम अशी ही चिकन सुका रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.